मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे 2 सीसीटीव्ही आता समोर आले। संतोष देशमुख प्रकरणामधील हॉटेलमधील दुसरा एक व्हिडिओ आता समोर आला आहे। या सीसीटीव्हीमध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच या हॉटेलमध्ये बसल्याचं दिसून येतं। बीडच्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्ही समोर आला आहे। या सीसीटीव्हीत आरोपी सुदर्शन घुले आणि याच प्रकरणातील निलंबित करण्यात आलेले पीएसआय राजेश पाटील एका हॉटेलमध्ये जाताना दिसतात। आरोपी सुदर्शन घुले आणि पीएसआय राजेश पाटील हॉटेलमध्ये एका टेबलवर बसतात। दुसऱ्या सीसीटीव्हीत राजेश पाटील यांच्यासह आरोपी सुदर्शन घुले आणि हत्या झालेले संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख दिसतात। या दोन्ही सीसीटीव्हीत 4 मिनिटांचं अंतर आहे। या व्हिडिओत राजेश पाटील, सुदर्शन घुले आणि संतोष देशमुखांच्या भावाची अचानक भेट झाल्याचं समजतंय। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख या हॉटेलमध्ये आधीच बसले होते, मात्र ते राजेश पाटील, सुदर्शन घुलेंपासून लांब बसलेले दिसतात। राजेश पाटील आणि घुलेंचं लक्ष धनंजय देशमुखांकडे गेल्यानं त्यांनी त्यांना जवळ बोलावलं, मात्र धनंजय देशमुख दुरूनच नमस्कार करून नकार देतात। पण आग्रहास्तव धनंजय देशमुख त्यांच्या जवळ बसताना दिसतात। त्यानंतर तिघांमध्ये चर्चा होते। त्यानंतर तिघेही उठून बिलाच्या काउंटर जवळ येतात आणि बिल देतात। धनंजय देशमुखही बिल देतात आणि आरोपी सुदर्शन घुलेही बिल देतात, मात्र धनंजय देशमुख त्यांना बिल देऊ देत नाहीत। दरम्यान त्यानंतर पीएसआय राजेश पाटील आणि सुदर्शन घुले हॉटेल बाहेर जातात आणि धनंजय देशमुख पुन्हा आपल्या टेबलवर जाऊन बसतात। आम्ही अगोदर बसलेलो होतो तिथे हॉटेलमध्ये, तर त्यांची काय चर्चा झाली असेल ते तपासाने ती कळल की त्यांनी काय बोललेत हे जे झालेली घटना आहे त्याच्यावर, त्याप्रमाणे त्यांना दिशा ठरल पुढची। मी आणि माझे मित्र संदीप नायकवाडे आणि नितीन भांगे हे आम्हाला थोडं चर्चा करायची होती म्हणून आम्ही आलतो। मग त्याच्यानंतर पाटील साहेबांनी ते दोघं आले आणि मला त्यांनी बोलून घेतलं तिथं। बाकी मग आम्ही अगोदरच बसलेलो होतो म्हणून आम्हाला माहीत नाही, मग ते आले आणि निघून पण गेले। मग त्यांची काय चर्चा झाली किंवा बाहेर काय चर्चा झाली मला काही सांगता येणार नाही। बीड हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार आणि मंत्र्यांकडून संरक्षण, विरोधकांचा आरोप। सरपंचाची क्रूर हत्या झाली, लायटरनं डोळे देखील जाळले, वडट्टीवार संतापले। संतोष देशमुखांच्या मृतदेहावर उड्या मारून नाचण्यात आलं, हे काय चाललंय? वडट्टीवार यांचा सवाल। वो सिगारेट जलाती उसका लाइटर से आंखें जलाई गई और उसको मरने के बाद भी उसके ऊपर कूद कर नाचा गया। अरे क्या चल रहा है महाराष्ट्र में? हत्येतील आरोपी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचे असल्याचा आरोप। परभणी आणि बीड मधलं प्रकरण सरकारचं वस्त्रहरण करताय, जितेंद्र आव्हाड यांची टीका। असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा, हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। वाल्मिक कराडांसोबत धनंजय मुंडेंचा संबंध, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। हो, त्यांचा संबंध आहे ना वाल्मिक कराडांशी। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे पंकजाताईंनी जाहीर भाषणात सांगितलंय। स्वतंत्र कायदेशीर चौकशी आयोग नेमावा। धनंजय मुंडेंचं पान देखील वाल्मिक कराड शिवाय हलत नाही। दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंचं जुनं वक्तव्य चर्चेत। वाल्मिक कराड माझ्या जवळचा हे मी नाकारत नाही। पंकजा मुंडे आणि आव्हाडांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड। त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील। एक मिनिट ते आहेत, आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत ना, त्यात काय मी नकारणार थोडाच आहे। धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराडांसोबतचे फोटो व्हायरल। बीड जिल्ह्यामध्ये अनेक जण येऊन फोटो काढतात, तो वैयक्तिक जीवनामध्ये काय करतो त्याच्याशी आमचा संबंध येत नाही, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। बीड जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अनेक जण येऊन फोटो काढतात। आता त्याला फोटो घ्यायचा असतो
आणि आपल्याला फोटो द्यायचा असतो, त्याचा आग्रह आपल्याला टाळता येत नाही, पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनात काय करतो याचा संबंध कुठेही आमच्याशी येतच नाही. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांची चौकशी करण्याची जितेंद्र आव्हाड यांची मागणी. घुले जो प्रमुख आरोपी आहे संतोष त्या कदम याच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो, खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? अचानक ही दुर्दैवी घटना घडली आणि ही घटना दुर्दैवी आहेच. जे खून झालाय तो झालाच आहे आणि ज्यांनी केलाय त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. वाल्मिक कराडवर हत्येचा आरोप का ठेवण्यात आला नाही, संदीप क्षीरसागर यांचा सवाल. जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, CDR जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल. पहिल्या दिवशी 4 आरोपी अटक झाले. बाकीचे जे काही आरोपी आहेत त्याबाबत पोलीस स्वतः लक्ष घालून त्यांना अटक करण्यासाठी जवळजवळ 8 वेगवेगळ्या टीम त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि तेही नक्कीच त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल.